नमस्कार मित्रांनो, गुरुवारी 15 डिसेंबर पासून एसटी बस समृद्धी महामार्गावरून धावण्यासाठी सज्ज झालेली आहे। आता नागपूर ते शिर्डी, औरंगाबाद, जालना हे प्रवासी भाड काय असणार आहे, तसेच या बसचे टाइम टेबल काय असणार आहे आणि किती बस नाके हे असणार आहेत, अशी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। महाराष्ट्रातील दळणवळणाचा मार्ग सुकर करणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक उत्सुक आहे। रविवारी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण झाले आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या मार्गाचा वापरही सुरू केला। खासगी प्रवासी बसच्या संचालक तर या महामार्गामुळे भलत्याच खुशीत आहेत, कारण जेथे एका खासगी बसला नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी 7 ते 9 तास लागायचे, ते अंतर केवळ 5 तासात पूर्ण होणार आहे। त्यामुळे वेळ, डिझेल आणि त्यावर होणारा हजारोंचा खर्च आता वाचणार आहे। अर्थात याचा फायदा ट्रॅव्हल्सच्या मालकांनाच होणार आहे। तर वेळ वाचणार म्हणून प्रवासी ही या ट्रॅव्हल्सकडे धाव घेणार हे नक्की। हा एकूणच सगळा जमा खर्च अन होणारा नफा लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने या मार्गावर आपली बस सेवा ही कालपासून सुरू केली आहे। आता या बसेस वेळापत्रक कसं आहे तर मित्रांनो, ही बस रोज रात्री 9 वाजता गणेश पेठ बस स्थानकावरून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता तिचे शिर्डीत आगमन होईल। अशाच प्रकारे दररोज रात्री 9 वाजता शिर्डीतून एक बस नागपूरकडे प्रस्थान करेल, जी दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता गणेश पेठ बसस्थानकावर पोहोचेल। तसेच ही बस नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 9 वाजता सुटेल, तर जालना मार्गे पहाटे 5:30 वाजता पोहोचेल। त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे। आपल्याला या महामार्गावरील संपूर्ण वाहनांसाठीचे टोल दर हे पाहायचे असतील तर आपण आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट हे आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता प्रवास भाडे हे किती असणार आहे तर मित्रांनो, समृद्धी महामार्गावरील टोल आणि इतर खर्च लक्षात घेऊन या बसचे भाडे प्रति व्यक्ती 1300 रुपये तर मुलांसाठी 670 रुपये ठेवण्यात आले आहे। या बसमध्ये 75 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाशाला मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे, तर 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना तिकिटाची अर्धीच रक्कम द्यावी लागेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। नागपूर ते औरंगाबाद प्रवासासाठी प्रौढ व्यक्ती 1100 रुपये तर मुलांसाठी 575 रुपये। नागपूर ते जालना प्रवासासाठी प्रौढ व्यक्ती 945 रुपये तर मुलांसाठी 505 रुपये तिकीट असणार आहे। आता नागपूर ते शिर्डी किती बस नाके असणार आहेत तर वायफळ, सेल्डो, वडगाव बक्षी, येळकेली, विरुल, धामणगाव, आसेगाव, गावनेर, तळेगाव, शिवनी, कारंजा लाड, शेलू बाजार, वनोजा, मालेगाव, मेहकर, दुसर, बीड, सिंद, खेडराजा, निधोणा, सावंगी, माळीवाडा, हर्स, पिंपळगाव, घायगाव, जावरगाव, कोकमठाम असे हे नाके असणार आहेत। महत्त्वाचे म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची ही बस आरामदायक स्लीपर कोच असणार आहे। त्यामुळे रात्रीचे जेवण करून बसमध्ये बसले की छान झोप घेऊन प्रवाशांना भल्या पहाटे शिर्डीत पोहोचता येईल। तसेच समृद्धी महामार्गावरून ट्रॅव्हल्सही धावणार आहेत। ट्रॅव्हल्सने नागपूरचा प्रवास कमी वेळेत होणार आहे, मात्र टोलमुळे औरंगाबाद नागपूर ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार हे नक्की। औरंगाबादहून नागपूरसाठी ट्रॅव्हल्सचे भाडे साधारण 1100 ते 1200 रुपये आहे, पण समृद्धी महामार्गावरून ट्रॅव्हल्स धावल्याने प्रवास भाड्यात कमीत कमी 100 रुपयांपर्यंत भाडेवाढ होईल, असे औरंगाबाद बस ओनर्स असोसिएशनचे सचिव मोहन अमृतकर म्हणाले। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।